सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख नेत्या असल्या तरी शरद पवारांची राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेली दिसते। मात्र गुरुवारी 8 जानेवारीपर्यंत सुप्रिया सुळे स्वतः या भागातील प्रचारात फारशा सक्रिय नव्हत्या। त्याचवेळी नवी मुंबईत मात्र राजकीय वातावरण तापलेलं आहे। मुंबईचं प्रतिरूप म्हणून उभं राहिलेलं हे शहर सध्या थेट राजकीय बॅटल ग्राउंड बनलं आहे। इथे एकनाथ शिंदे आहेत, गणेश नाईक आहेत, ठाकरे गट आहे, मनसे आहेत, सुळे आहेत, पण खरी आणि निर्णायक फाईट आहे ती फक्त 2 नेत्यांमध्ये, एकनाथ शिंदे आणि विरुद्ध गणेश नाईक। या लढतीचा निकाल दोन्ही नेत्यांसाठी अस्तित्वाचा प्रश्न ठरू शकतो। नवी मुंबईत जर नाईक जिंकले तर त्यांची सत्ता पुन्हा एकदा ठामपणे सिद्ध होईल, शिक्कामोर्तब होईल। पण जर शिंदे जिंकले तर नाईक कायमचे साईडलाईन होण्याची भीती आहे। त्यामुळे नवी मुंबई महापालिकेची ही निवडणूक एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक या संघर्षाचा फायनल शो ठरू शकते। पण या लढाईत नेमकं चित्र काय आहे, कोणाला वरचढी मिळते आणि कोणाला फटका बसतोय याचाच वेध घेणारी आजची ही स्टोरी आहे। नमस्कार, मी रतन आणि तुम्ही पाहताय न्यूजवाला। मुळात गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा संघर्ष काल परवाचा नाही। आगरी पट्ट्यातून आलेले स्वतःचा श्रमिक सेना नावाचा पक्ष स्थापन करणारे एक आक्रमक आणि यंग लीडर अशी गणेश नाईकांची ओळख। सतीश प्रधान यांच्यामुळे ते शिवसेनेशी जोडले गेले। ॲम्ब्युलन्स वाटपाच्या कार्यक्रमातून ते मातोश्रींच्या जवळ गेले। मात्र ठाणे जिल्ह्यात सत्ता केंद्र म्हणून एकहाती वर्चस्व मिळवण्यात नाईकांना कधीच यश आलं नाही। ते यश आनंद दिघेंना मिळालं। दिघेंचा शब्द पूर्ण जिल्ह्यात अंतिम मानला जायचा। त्यामुळे मूळ ठाणेकर असतानाही गणेश नाईकांनी आपलं बस्तान नवी मुंबईत बसवलं। बेलापूरमधून ते पहिल्यांदा आमदार झाले, पण शिवसेनेत आपल्याला डावललं जातंय ही भावना त्यांच्या मनात रुजत गेली आणि अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। नाईकांची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा अपूर्णच राहिली, पण ठाण्यातूनच पुढे आलेले एकनाथ शिंदे मात्र थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले। शिंदे विरुद्ध नाईक हा संघर्ष आतून सतत धगधगत राहिला, कारण होतं ते महत्त्वाकांक्षेचं आणि सत्ता आपल्या हातात ठेवण्याचं। या संघर्षाचं बॅटल ग्राउंड एकच होतं, नवी मुंबई। नवी मुंबईची सत्ता म्हणजे गणेश नाईकांची ताकद आणि नाईक ज्या पक्षात जातात तिथेच सत्ता जाते, असं सरळ गणित आतापर्यंत होतं। मात्र यावेळी नाईकांच्या एकहाती सत्तेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून तगडं आव्हान उभं राहिलेलं आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना शिंदेंनी ठाणे जिल्ह्यात आपली ताकद वाढवली, तर दुसरीकडे आताच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यावर गणेश नाईक थेट ठाण्यात गेले आणि शिंदेंना ओपन चॅलेंज दिलं। त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांमध्ये नेमकं काय होणार याबाबत चर्चा जोर धरू लागल्या। अशातच 24 डिसेंबरला एक मोठी बातमी समोर आली। या दोन्ही नेत्यांची भेट झाली। बंद दाराआड तब्बल 15 मिनिटं चर्चा झाली। दिलजमाईच्या शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या। वेगवेगळे फॉर्म्युले समोर आले। 111 जागांपैकी 20 जागा शिंदेच्या शिवसेनेला सोडण्यापर्यंत चर्चा गेली। पण ताण इतका वाढला की अखेर सगळं तुटलं आणि दोन्ही पक्ष स्वबळावर मैदानात उतरले। या दोघांकडे मिळून जवळपास 100 माजी नगरसेवक होते। त्यातच शिंदेंनी महाविकास आघाडीतील काही नगरसेवक आपल्या गोटात ओढले आणि डाव बसवला। त्यामुळे फाईट घासून होणार हे स्पष्ट झालं। ही लढाई का एवढी तीव्र झाली आहे, तर एकनाथ शिंदेंनी नवी मुंबई जिंकून आनंद दिघेंचं स्वप्न पूर्ण करण्याची भावनिक हाक दिली। त्यानंतर त्यांनी थेट गणेश नाईकांना निशाण्यावर घेतलं। नगरविकास माझ्याकडे आहे, नवी मुंबईच्या विकासासाठी पैसे कमी पडू देणार नाही, पण जे स्वतःला नवी मुंबईचे मालक समजतात त्यांना पाय उतार केलं जाईल। कुणाचीही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा थेट इशारा शिंदेंनी दिला। वरून शहर चकचकीत दिसतं, पण आतून तमाशा आहे, अशी टीकाही त्यांनी केली। यावर गणेश नाईकांनीही तितक्यातच तीव्र शब्दात प्रत्युत्तर दिलं। काही लोक म्हणतात, नवी मुंबई फक्त वरून सुंदर दिसते, आतून अस्वच्छ आहे। पण 5 वर्ष या शहराचं खातं तुम्हीच सांभाळत होतात ना, मग कमीत कमी माझा पोरगा चोर आहे असं बापाने तरी बोलू नये, असा टोला त्यांनी लगावला। चोरांची नजर नेहमी खाली असते। त्यांच्या पक्षाचा पैसा 6 हरामाचा असतो। ते मतांपैकी भीक मागतात। केवळ पैशांच्या जोरावर नवी मुंबई महानगरपालिका जिंकता येणार नाही, असा पलटवार करत नाईकांनी शिंदेवर जोरदार हल्ला चढवला। थोडक्यात विषय चांगलाच तापलेला आहे आणि आरोप प्रत्यारोप अटळ आहेत। मात्र खरा प्रश्न आहे तो ग्राउंडवरच्या परिस्थितीचा। भाजपसमोर सध्या सगळ्यात मोठं आव्हान आहे ते अंतर्गत नाराजीचं। गणेश नाईकांचा नवी मुंबईतला सामना जसा एकनाथ शिंदेसोबत आहे तसाच तो मंदा म्हात्रेंसोबतही आहे। तिकीट वाटपाच्या वेळी अगदी शेवटच्या क्षणी नाईकांनी म्हात्रे समर्थकांची तिकीटं कापली। एबी फॉर्मवर सही नसणे, कोरे एबी फॉर्म यांची मोठी चर्चा झाली। स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार ज्यांनी विधानसभा निवडणुकीत मंदा म्हात्रेंचा प्रचार केला होता त्यांना बाजूला करण्यात आलं। अगदी मंदा म्हात्रेंच्या मुलालाही उमेदवारी मिळाली नाही। कोरा एबी फॉर्म देऊन माघार घ्यायला लावण्यात आलं। मात्र संदीप नाईकांचा प्रचार करणाऱ्यांना भाजपमध्ये घेऊन तिकीट देण्यात आली।
त्यामुळे साहजिकच म्हात्रे गट नाराज झाला। पक्षाचा आदेश असल्याने मंदा म्हात्रे प्रचारात दिसत असल्या तरी त्यांच्या नाराजीची चर्चा जोरदार सुरू आहे। त्यांच्या गटाने शेवटच्या क्षणी गेम केला तर डाव उलटू शकतो, कारण भाजपमधले अनेक जुने कार्यकर्ते आणि निष्ठावान नेते तिकीट न मिळाल्यामुळे नाराज आहेत। ही अंतर्गत नाराजी नायकांसाठी डोकेदुखी ठरू शकते, पण याचा अर्थ असा नाही की शिंदेंसाठी मैदान सोपं आहे। यावेळी नवी मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदार नरेश म्हस्के यांना सर्वाधिकार देण्यात आले। तिकीट वाटपात इथेही वाद झाले। म्हस्के यांनी आपल्या समर्थकांना तिकीट दिल्याचा आरोप झाला आणि त्यामुळे तिकीट कापलेले कार्यकर्ते थेट शिंदेंवर नाराज झाले। मुळात नवी मुंबईत तिकीट वाटप करताना आमदार, खासदार आणि स्थानिक काम करणारा नेता या सगळ्यांमधला संघर्ष उफाळून आला। या कापाकापीमुळे अनेक ठिकाणी बंडखोरी झाली असून त्याचा फटका भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला बसू शकतो। मात्र दोन्ही बाजूंनी मातब्बर उमेदवार असल्याने ही लढाई अतितटीची झाली आहे। दोन्ही पक्षांकडून महापौर आमचाच होणार असे दावे केले जात आहेत। त्यातच शिंदे गटाने नवी मुंबई डिक्टेटरशिप एंड्स विथ एम्पॉवरमेंट अशी होर्डिंग लावत थेट गणेश नाईकांना चॅलेंज दिलं। या सगळ्यात विरोधक कुठे आहेत हा प्रश्नही महत्त्वाचा आहे। ठाकरे गट आणि मनसे इथे एकत्र लढत असले तरी ठाकरे गटाचा मोठा फर्श शिंदेकडे गेला आहे। मनसेने ग्राउंड लेवलवर बांधणी केली असली तरी दोन्ही आघाड्यांच्या तुलनेत त्यांची ताकद कमी पडते, असं स्थानिक पत्रकार सांगतात। शरद पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढत असल्याने विरोधकाचं नुकसान झालं आहे। त्यातही ठाकरे गट आणि राष्ट्रवादीमधले काही ताकदवान नेते तिकीट वाटपावर नाराज झाले। वरिष्ठांना त्यांची मनधरणी करता आली नाही आणि ते भाजप किंवा शिंदे गटात गेले। त्यामुळे स्थानिक पातळीवरच बळ कमी झालं आणि शिंदे व नाईकांना मोकळं मैदान मिळालं। आता या दोन्ही नेत्यांच्या संघर्षातून इतर पक्षांना किती फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिंदे आणि नाईक या दोघांकडे असे उमेदवार आहेत जे स्वतःच्या ताकदीवरही निवडून येऊ शकतात। त्यामुळे कोणता नेता जास्त नगरसेवक निवडून आणतो आणि स्वबळावर सत्तेपर्यंत पोहोचतो याचाच खरा खेळ रंगणार आहे। कारण दोघांपैकी एक जरी कमजोर पडला तर राष्ट्रवादी आणि इतर पक्ष गेम चेंजर ठरू शकतात। नवी मुंबईची ही फाईट केवळ महानगरपालिकेपुरती मर्यादित नाही, ती सत्ता केंद्र ठरवणारी आहे। शिंदे जिंकले तर संपूर्ण MMRमध्ये त्यांचा दबदबा वाढेल आणि नाईकांचं होम ग्राउंड त्यांच्या हातून जाईल। नाईक जिंकले तर ते नवी मुंबईपुरते थांबणार नाहीत, तर पुढचं लक्ष थेट ठाणे असेल। शिंदेंचं ठाणे, त्यामुळेच शिंदेंना आपला बालेकिल्ला मजबूत ठेवण्यासाठी नाईकांचा गड हवा आहे आणि नाईकांना तो गड वाचवायचाच आहे, कारण इथली संधी हुकली तर जिल्हा चुकतो। म्हणूनच ही लढाई फायनल शो आहे। शिंदेवरून नाईक या लढाईत नेमकं कोण बाजी मारल? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडीसाठी न्यूजवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।